नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शशिकांत हा पंकज काकांना घरी घेऊन आलेला असतो, कारण पंकज काकांनी एका बाईचं रूप घेतलेलं असतं आणि तो खूप दिवसांपासून शशिकांतला फसवत आलेला असतो आणि आज ते सत्य बाहेर आलेलं असतं। त्यामुळे शशिकांतचा खूप संताप झालेला असतो। शशिकांतने त्याची चांगलीच धुलाई केलेली असते। तेव्हा पंकज काका न हरता पुन्हा शशिकांतला प्रत्येक गोष्टीचा जाब देत असतात आणि त्यामुळे शशिकांत चवतळून उठतो आणि पुन्हा तो पंकज काकांना मारू लागतो। इकडे कावेरी आणि मंगला मात्र खूप घाबरतात। तेव्हा आता अस्मित सुद्धा हा सर्व काही दरवाजाच्या गॅपमधून पाहत असतो, कारण त्याची हिंमत होत नसते की आतमध्ये जाणार तरी कसं। इकडे तर मोठं भांडण चाललंय असं पाहूनच शशिकांतचा असा उतार पाहून अस्मित सुद्धा घाबरत असतो। त्यानंतर अस्मित आतमध्ये जातो आणि इकडे पंकज काकांना शशिकांत खूप मारत असतो। तेव्हा अस्मित म्हणतो की काय चाललंय तुमचं, का मारामारी करताय, काय चुकलंय त्यांचं। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की नाही, म्हणजे ही बाई नाही आहे तर हा माणूस मला बाई म्हणून आहे असं फसवत होता। तेव्हा अस्मित खूपच विचित्रासारखं असं त्याला फील होतं की हे नक्की काय चाललंय यांचं। तेव्हा आता शशिकांत हा त्यालासुद्धा भडकवण्याचं काम करतो आणि अस्मितला म्हणतो की हे बघ अस्मित, ही लोक आहे ना फार चालाक आहेत। तेव्हा अस्मित म्हणतो की मला एक सांगा, तुम्ही त्यांना का मारतायत इतकं, नका ना असं मारू, मला तर बघूनच हे होते, खूप त्रास होते मला। तेव्हा शशिकांत म्हणतो की चुका करणाऱ्यांना मी सोडत नसतो, नाव माझं शशिकांत आहे, माहिती आहे ना। तेव्हा तुझं रामाबरोबर लग्न आहे ना, नक्की करणार आहेस ना तू लग्न, असं मुद्दामून शशिकांत अस्मितला विचारत असतो। त्यानंतर मग आता काय काय हवंय तुला, असं अस्मितला विचारल्यावर अस्मित काहीच म्हणत नसतो, पण शशिकांत म्हणतो की चल मग मी तुला पैसे द्यायचं ठरवतोय, तुझं आणि रमाचं लग्नसुद्धा माझ्या अक्षयाने रेवाच्या लग्नासारखं धूमधडाक्यात व्हायला पाहिजे, तेव्हा मी तुझ्या अकाउंटला पैसे टाकतो। आणि मग लगेच कावेरी आणि मंगला म्हणतात की चालेल ना, टाकते तर बरंच आहे। शशिकांत लगेच म्हणतो नाही मी कॅश नाही आणली, मी आता पैसे नाही देणार। मग आता कावेरी आणि मंगला म्हणतात की अहो ते नाही का मोबाईलमधून ट्रान्सफर करतात, एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये, तसं करा ना। मग लगेच शशिकांत म्हणतो की बघा अस्मित, तू बघतोय ना किती पोहोचलेल्या आहेत ह्या, खूप कर्मकांड करणाऱ्या बायका आहेत ह्या, पैसे म्हटलं की कशी हाऊस उठते बघितलं ना यांना। तेव्हा अस्मित जरा जपून राहा, तुझं लग्न होणार आहे ना त्या रमाबरोबर, रमा पण ह्याच घराचा हिस्सा आहे, तेव्हा विचार कर बाबा, नाहीतर तुझं आयुष्य नको खराब व्हायला। तेव्हा आता अस्मितला मुद्दामून शशिकांत तिथे डिवचण्याचा प्रयत्न करतो, तर कावेरी आणि मंगलला मात्र शशिकांतचा खूप राग येत असतो, कारण तो अस्मितला भडकवत असतो की रमाबरोबर लग्न करून तुला तर पश्चाताप होणार आहे, असं तसं बोलल्यामुळे आता कावेरी आणि मंगलला खूपच राग येतो। तर शशिकांत म्हणतो की ठीक आहे, माझ्याकडे पैसे तर नाही आहे, मी ऑनलाईन नाही देऊ शकत, पण मी उद्या तुला भेटून पैसे देतो, असं म्हणून आता शशिकांत लगेच स्वतःची कल्टी मारत बाहेर निघून जातो। इकडे आता पंकज काकांना खूप लागले असतं आणि मग मंगला चिडलेली असते पंकज काकांवर आणि म्हणते की तुम्हाला काय गरज होती त्या माणसाबरोबर असं नाटक करायची, आज तुम्हाला किती मारलं त्याने, मला तर बघवतच नव्हतं, जर तुमचं काही बरं वाईट झालं असतं ना तर मग मी याची गचंडीच धरली असती। तेव्हा लगेच आता रमा आणि अक्षय तिथे येतात। आता ते पंकज काकांना असं पाहून रमा खूप घाबरते आणि तिला खूप धक्का बसतो की काका हे काय, तुमची अशी अवस्था कोणी केली आहे। तेव्हा आता पंकज काका सांगू लागतात की शशीने तो इथे आला होता आणि त्याला सत्य समजल्यामुळे तो मला मारत होता, पण मी हारलो नाही, कारण हे बघा माझ्याकडे काय आहे, असं म्हणून आता पंकज काका त्यांच्या हातातील 4-5 केस अक्षयच्या हातात ठेवतात आणि म्हणतात की तुमचा प्लॅन सक्सेस झाला, मला लागले तर मला त्याचं काही वाटत नाही आहे, पण तुम्हाला माझी मदत मिळाली ना हेच खूप आहे। तेव्हा आता पंकज काका खूप भावूक झालेले असतात, तर अक्षय म्हणतो की ते तर ठीक आहे, पण तुम्हाला इतकं लागलंय मग तेव्हा तरी मला फोन करायचा होता ना। पण पंकज काका म्हणतात की मला ती संधीच नाही दिली शशिकांतने, मी ते घरी आल्यावर फोन केला पण तोपर्यंत त्याने मला खूप मारलं होतं, असू देत मला काही प्रॉब्लेम नाही आहे। तेव्हा आता पंकज काकांची अशी कामगिरी पाहून अक्षय त्यांच्यावर खूप खुश होतो आणि म्हणतो की खरंच ना, कुठे बायकोचा काका आणि कुठे माझे वडील, खरंच बापाकडून एका मुलाची काय अपेक्षा असते, त्या तर माझ्या अपेक्षा कधीच पूर्ण नाही झाल्या, पण इकडे तुम्ही एक आहात की मला खरंच तुमचा खूप सपोर्ट आहे। तेव्हा आता काका पण म्हणतात पंकज काका की मुलीच्या नवऱ्यासाठी म्हणजे जावयासाठी आम्ही तर करणारच ना, आणि तुमच्या वडिलांचा मुळात स्वभावच विचित्र आहे, तेव्हा ते सुधारणं खूप मुश्किल आहे असं ते म्हणतात। तेव्हा अक्षय म्हणतो की हो, ते आता मला पण कळाले, माझा बाप कधीच नाही सुधरू शकत, त्याच्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप त्रास होत असतो, त्याच्यामुळे मला तर आता वेटच आलाय। तितक्यात आता शशिकांत हा पंकज काकांच्या घरातून बाहेर जाणार असतो, तर शशिकांतला जाताना तर रमा अक्षय पाहून घेतात आणि लपून बसले असतात एका ठिकाणी। तेव्हा अक्षय म्हणतो की शेवटी दिसलंच याचं तोंड मला, याचं तोंड पाहिलं ना की मला ना खूप संताप होतो, तरीसुद्धा याचं तोंड बघावंच लागतं। मग रमा म्हणते की हो
तुम्ही नका इतकं मनाला लावून घेऊ, जाऊ द्या ना, जे व्हायचं होतं ते घडून झाले, तेव्हा आता कशाला विचार करते त्याच गोष्टींचा. तेव्हा अक्षय म्हणतो, नाही करा मला आपलं लग्न झालं ना की मग यांची तोंडसुद्धा पाहायची इच्छा नाही. तुला माहिती आहे का, शशीमुळे माझ्या आईला खूप त्रास झाला आहे. आत्तापर्यंत बिचारी इतकी चांगली असूनसुद्धा तिला त्याने खूप भोगायला लावून दिलेलं आहे. तेव्हा माझ्या आईचं सुद्धा खूप तळतळाट घेतलेला आहे त्या शशीने. आणि घरामध्ये साधेपणाचा आव्हानात बाहेर लफडी करतो अशा बापाला कोण ॲक्सेप्ट करणार आहे. तेव्हा मला खरंच वीट आलेला आहे. मला असं झालं की कधी मी रेवाचा आणि ह्या शशिकांतचा गुन्हा समोर आणेल पोलिसांच्या आणि यांना जेलमध्ये टाकलं जाईल, तेही कायमचं. बस आता खूप कंटाळा आला मला त्या रेवाचा आणि शशिकांतचा, असं अक्षय म्हणत असतो रमाला. तर रमा म्हणते की अहो तुम्ही नका इतकं खचून जाऊ, आतापर्यंत तुम्ही मला खूप साथ दिलेली आहे, तेव्हा मी सुद्धा तुम्हाला कायम साथ देणार आहे. तुम्हीच माझ्या आधार आहात आणि तुमचंसुद्धा आधार मी असणारच ना. नवरा बायकोचं जमलं ना की कसं सगळं सुरळीत चालल्यासारखं होत असतं आणि आपलं तर एकदम चांगलं बॉन्डिंग आहे. आणि मग आता अक्षय म्हणतो की तुम्ही जास्त काळजी करू नका, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सुखदुःखामध्ये साथ देईल. आणि लगेच ती अक्षयचा हात हातामध्ये घेते आणि अक्षय लगेच रमाला जवळ घेतो, कारण तिच्या सपोर्टमुळे अक्षय पुन्हा पॉझिटिव्ह झालेला असतो. तर प्रेक्षकांना दुसरीकडे आता सीमा ही रूममध्ये काहीतरी काम करत असते. तर रेवा तिथे येते आणि रेवा आता सीमाला म्हणते की तुम्हाला रमाने बाहेर बोलवले, रमा रडते, काहीतरी झालंय, तेव्हा जा लवकर. आता रमा रडते म्हटल्यावर सीमा लगेच उठून बाहेर जाते. इकडे रेवाचा प्लॅन असतो की सॉरी सीमा मावशी, इथे मी असा प्लॅन केला आहे की मला रमाचं मंगळसूत्र हवं होतं आणि म्हणून मी तुम्हाला बाहेर पाठवलं. तेव्हा आता सीमा बाहेर जाते तर इकडे रेवा लगेच रमाचं कपाट उघडते आणि त्या कपाटातून ते मंगळसूत्र आहे का हे बघत असते आणि तिला ते नशिबाने सापडतं सुद्धा. तेव्हा रमा अक्षयचं मंगळसूत्र ती घेते आणि म्हणते की माझं काम झालं आहे आणि ते लपवते. इकडे आता सीमा हॉलमध्ये येते आणि म्हणते की कुठे येते रमा. तेव्हा जानू म्हणते की काय झालं आई. तेव्हा लगेच सीमा सांगू लागते की अगं रमा कुठे, रमा रडत होती असं रेवाने मला सांगितलं. तेव्हा ती घरात आहे ना. तर लगेच आता इकडे रमा घरात नाही. आता जान्हवीकडून सीमाला कळतं आणि सीमाला धक्का बसतो. सीमा म्हणते की काय. आणि मग आता तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, पाहायला विसरू नका मुरंबा. कारण आता अक्षय तिला म्हणत असतो रमाला की आता तुला जे हवं होतं ते मी तुला दिलंय, पण जे मला हवं आहे तुला द्यावंच लागेल. तेव्हा रमा म्हणते की मी काय द्यायचे तुम्हाला. तर अक्षय म्हणतो की माझी जी उष्टी हळद आहे ना ती रेवाला न लागता सर्वात आधी तुला लावायला हवी आहे. तेव्हा हे माझं चॅलेंज आहे. लगेच तिथे आनंद भाऊजी येतात आणि म्हणतात की काय उष्टीच हळद तुला द्यायची आहे ना, मग हे काम माझ्यावर सोपवा, तुमच्या दोघांचं हे काम मी पूर्ण करणार. असं म्हणून आता आनंदच्या अंगावरती जबाबदारी पडली आहे की अक्षयची उष्टी हळदी रेवाला न लागता रमाला लावली गेली पाहिजे. इथपर्यंत आता पोहोचणार का आनंद भाऊजी, हेच आपल्याला पाहायचं आहे. तेव्हा आता नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.